जीएसटीमुळे राज्याच्या अप्रत्यक्ष कर उत्पन्नात 23% वाढ, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. मुंबईचा विकास आराखडा मार्च अखेरपर्यंत मंजूर केला जाईल, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यात MS-60 अर्थात महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत सामाजिक माध्यमांद्वारे पसरवणाऱ्या अफवांना बसणार चाप, गृहराज्यमंत्री. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेला अटक, उद्या न्यायालयात करणार हजर. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत गदारोळातच वित्त विधेयक 2018 मंजूर. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेप्रकरणी वादी आणि प्रतिवादींच्या मूळ याचिकांवर सुनावणी, सर्व अंतरिम याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग यांचं इंग्लंडमध्ये केम्ब्रिज इथं निधन. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. जीएसटीमुळे राज्यात करदात्यांच्या संख्येत वाढ झाली असून अप्रत्यक्ष कर उत्पन्न 23% वाढलं असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितलं. ते आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. राज्याच्या अर्थसंकल्पात महसुली तूट असली तरी ती कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या सरकारने एकदाही ओव्हरड्राफ्ट काढलेला नाही असं स्पष्ट करत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत विरोधकांचे मुद्दे खोडून काढत आकडेवारी सादर केली. केंद्राकडून राज्याला प्राप्त होणाऱ्या निधीत कोणतीही कपात झालेली नसून उलट वाढच झाली आहे असंही वित्तमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या 15 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक योजनांना त्यांनी पैसेच दिले नाहीत. त्यातल्या अनेक आमच्या सरकारनं पूर्ण केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही सर्व परवानग्या मिळवून कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्यासाठी कंत्राटदारही नेमला आहे. पूर्वीच्या सरकारनं कासव गतीनं काम केल्यानं या स्मारकाचं काम रखडलं अशी टीका त्यांनी केली. विरोधकांनी अर्थसंकल्पावर राजकीय भाष्य केल्यामुळे आपल्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागलं असंही ते म्हणाले. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सिंचनाचं उद्दिष्ट ठरवून त्या दृष्टीनं नियोजन केलं आहे असं वित्तमंत्री यावेळी म्हणाले. अल्पसंख्याक समाजाच्या योजनांसाठी सर्व संबंधित सदस्यांची बैठक बोलावून निर्णय घेऊ असंही ते म्हणाले. इतर राज्यांच्या तुलनेत राज्याची भांडवली गुंतवणूक कमी असून ती वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबईचा विकास आराखडा मार्च अखेरपर्यंत मंजूर केला जाईल. सध्या उच्चस्तरीय छाननी समिती त्यावर काम करते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. मुंबईवरच्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. ऑगस्ट 2017ला आराखडा मंजुरीसाठी सरकारकडे आला. तो 2.5 वर्षात करायचा होता, मात्र आमचं सरकार तातडीनं करत आहे असं ते म्हणाले. मुंबईतल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना कर सवलत देण्यासाठी सरकार अनुकूल असून वैधानिक प्रस्ताव पाठवल्यास मंजुरी देऊ. कोणत्याही आरक्षणात बदल न करण्याचं तत्व आम्ही ठरवलं आहे. गावठाण, कोळीवाडे, आदिवासी पाडे यांचं सीमांकन केलं जात आहे. यासाठी स्वतंत्र विकास नियमावली तयार केली जाते. विमानतळ क्षेत्रातल्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात स्वतंत्र नियम केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे की तो ज्यावेळेस विकास आराखडा राज्य सरकारकडे येतो त्यावेळी पहिल्यांदा संचालक नगररचना जे असतात ते संचालक नगररचना या विकास आराखड्यात आपले अभिप्राय देऊन मग तो शासनाकडे त्या ठिकाणी येत असतो. 2008-17ला आलेल्या या विकास आराखड्यावर संचालक नगररचना यांनी आपला अभिप्राय हा 2 फेब्रुवारी 2018 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 2 फेब्रुवारी 2018ला त्यांनी तो सादर केला. साधारणपणे महानगर हा विकास आराखडा राज्य सरकारकडे आल्यानंतर याच्यावर अंतिम देण्याकरता राज्य सरकारला 2.5 वर्षाचा कालावधी स्टॅट्युटरी मिळालेला आहे. आपण जर विचार केला तर 2008 पासून 2.5 वर्षापर्यंत
राज्य सरकार या संदर्भात घेऊ शकते। राज्याच्या शहरी भागात 13 ते 14 लाख घरांची मागणी आहे। त्यापैकी 50% मागणी मुंबई महानगरात आहे। आगामी काळात मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध होतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांसाठी तिथेच मालकी देण्याचा विचार करू असंही ते म्हणाले, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। विमुद्रीकरणाच्या काळात स्वतःची स्वतंत्र करन्सी सुरू करून 10% परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बिटकॉईन चलन प्रकरणी सध्या राज्यात 2 गुन्हे दाखल केले आहेत। गरज भासली तर हे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाकडे दिलं जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिलं। सकाळच्या विशेष सत्रात झालेल्या लक्षवेधीच्या चर्चेत ते बोलत होते। देशात या चलनाला मान्यता नसली तरी त्यावर बंदीही नाही। सध्या दाखल असलेल्या गुन्ह्यांवरचा तपास समाधानकारक सुरू आहे असंही पाटील यावेळी म्हणाले। राज्यासमोर आर्थिक आणि सायबर गुन्हेगारीचं मोठं आव्हान आहे। गुन्हे सिद्धतेचं प्रमाण वाढवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत असं आज गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं। पुढच्या वर्षीपासून MHCERT अर्थात महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत समाज माध्यमांद्वारे पसरणाऱ्या अफवांना चाप लावण्यात येईल। यासाठी सध्या केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा प्रकल्पावर अवलंबून राहावं लागतं। या प्रकल्पासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचं काम सुरू केलं आहे असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं। सायबर कायद्यांच्या योग्य अंमलबजावणीच्या दृष्टीनं पोलिसांसह वकिलांनाही प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। मुंबईत लवकरच सायबर सेंटर ऑन एक्सलन्स इन सायबर सिक्युरिटी हे नवं डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचं पाटील म्हणाले। गृह खात्यातली 109 पदं सायबर गुन्हे विभागामध्ये वर्ग केली आहेत असं सांगत या विभागात आणखी मनुष्यबळ उपलब्ध करणार असल्याचं पाटील यावेळी म्हणाले। दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातल्या 27 गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण केली जाईल। तोपर्यंत या 27 गावात सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान शेकापचे जयंत पाटील यांनी कायदे धाब्यावर बसवून ही नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। या गावातल्या नागरिकांकडून करवसुली केली जाते, मात्र त्यांना सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला। प्रक्रिया विलंबानं सुरू असल्याबद्दल विभागीय आयुक्तांवर कारवाईची मागणी जयंत पाटील यांनी केली। राजकीय उद्देशानं प्रेरित होऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेचे अनिल परब यांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या गावांना किती निधी मिळाला असा प्रश्न उपस्थित केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। मोठे उद्योग केवळ मुंबई पुण्यापुरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण राज्यभरात सुरू करण्याकरता सरकार प्रयत्नशील आहे असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत सांगितलं। अनेक सामंजस्य करार झालेले आहेत आणि मोठमोठे किंवा मध्यम उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे। याच्यातले उद्योग सगळे मुंबईच्या आसपास किंवा पुण्याच्या आसपासच असावेत असं नाही, तर इतरत्र सुद्धा जावेत म्हणून आम्ही जाणीवेने प्रयत्न करतो आहोत आणि ते दूरदूरच्या ठिकाणी असे उद्योग जावेत। त्या प्रयत्नाला एक फळ असं आले की नांदेडसारख्या ठिकाणी, नंदुरबारसारख्या ठिकाणी, वर्ध्यासारख्या ठिकाणी असे उद्योग तिथे नेण्यामध्ये आम्ही सफल झालेलो आहोत। सदस्य म्हणतात त्याप्रमाणे महाड MIDC मध्ये सुद्धा मोठे जर असे उद्योग आले तर त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि असा एक मोठा उद्योग आला तर त्याच्या अनुषंगाने अनेक छोट्यांना कामं मिळतात, त्यामुळे तो प्रयत्न आमचा चालू आहे। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। एकबोटेला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली। सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळला। राज्य सरकारच्या स्थिती अहवालातल्या बाबी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं एकबोटेला जामीन नाकारला। एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं या अहवालात नमूद केलं आहे। लोकसभेत आज विरोधी पक्षांच्या गदारोळातच आवाजी मतदानानं वित्त विधेयक 2018 आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं। तसंच विविध विभागांच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या। त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। संसदेच्या दोन्ही सदनात आजही विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाला। त्यानंतर राज्यसभेत वित्त विधेयक मांडण्यात आलं। गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं।
उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधल्या अरारिया या 3 लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले असून 3ही जागांवर भाजपाचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात सपा बसपा आघाडीचे उमेदवार प्रवीण निषाद विजयी झाले आहेत, तर फुलपूर इथंही समाजवादी पक्षाचे नागेंद्र प्रताप सिंग यांनी भाजपा उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव केला. या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे असं सांगत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. बिहारमध्ये अरारिया इथं राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार सरफराज आलम यांनी भाजपाच्या प्रदीप कुमार सिंग यांचा 57,000 मतांनी पराभव केला. बिहार विधानसभा पोटनिवडणुकीच्या 2ही जागांवर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादग्रस्त मालकी हक्कांशी संबंधित केवळ वादी आणि प्रतिवादींच्या मूळ याचिकांवरच सुनावणी घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला हे या खटल्यातले मूळ पक्षकार आहेत. या वादाशी संबंधित इतर मुद्द्यांवर हस्तक्षेप करणाऱ्या सर्व अंतरिम याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळल्या. या मालकी हक्काच्या वादातून सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा या मागणीची याचिका भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्र, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती नझीर यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर ही सुनावणी झाली. जागतिक कीर्तीचे ब्रिटिश शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग यांचं आज केम्ब्रिज इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. सध्याच्या काळातले अतिशय बुद्धिमान शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती होती. ब्रह्मांडातली कृष्णविवरं आणि अंतराळातल्या इतर घडामोडींविषयी त्यांनी अतिशय सखोल संशोधन केलं. पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी त्यांनी सिद्धांत मांडले होते. 1963 त्यांना मज्जातंतूशी संबंधित अतिशय दुर्धर आजार जडला आणि केवळ 2च वर्ष ते जगू शकतील असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मृत्यूला हुलकावणी दिली. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि विज्ञान क्षेत्रात मोठं योगदान दिलं. मज्जातंतूंच्या आजारामुळे सतत व्हीलचेअरवर राहावं लागत असूनही त्यांनी संशोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यानंतरचे महान शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. जागतिक पातळीवरच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हॉकिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी हॉकिंग यांच्याविषयीच्या आठवणींना दूरध्वनीवरून उजाळा दिला. मी केम्ब्रिजमध्ये जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा ते पण विद्यार्थी म्हणून जॉईन झाले होते. फक्त ते माझ्या 3-4 वर्ष मागं होते. त्यांच्या मनात सुद्धा फ्रेड हॉयल यांच्याबरोबर काम करायचं होतं, परंतु हॉयलनी त्याकरता असमर्थता दर्शवली. कारण त्यांचे आधी बरेच विद्यार्थी झालेले होते आणि ते म्हणाले की मला पूर्ण लक्ष देणं शक्य होणार नाही, तेव्हा तू दुसऱ्या कोणाला तरी गुरु म्हणून निवड. तर त्याप्रमाणे त्यांनी एक प्रकारे असं दाखवलं की ज्या विषयावरती त्यांचा इंटरेस्ट होता त्या विषयामध्ये त्यांना आणखी विद्यार्थी घेणं त्यावेळी जरुरी वाटलं नाही. परंतु स्टीव्हनचा एकतर त्याची जी इच्छा होती त्याप्रमाणे त्यांनी ब्लॅक होल्स आणखीन त्यांचे गुणधर्म याच्यावरती बरंच महत्वाचं काम नंतर करून दाखवलं आणि त्यामुळं त्याला प्रसिद्धी मिळू लागली. एक विशेष रिझल्ट त्याच्या नावे आहे तो असा की आपण सामान्यपणे असं समजतो की कृष्णविवर ब्लॅक होल मधून काहीही बाहेर पडू शकत नाही. तर त्याच्या उलट स्टीफन हॉकिंगनं दाखवलं की क्वांटम मेकॅनिक्स जर आपण विचारात घेतलं तर अतिशय कमी वस्तुमानाचे जे ब्लॅक होल्स असतात त्यातून ऊर्जा बाहेर पडते आणि ती वेगानं बाहेर पडते, इतके की ते सबंध ब्लॅक होल शेवटी त्यातनं ऊर्जा बाहेर पडली म्हणून काहीही त्याच्यात उरत नाही. श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या निदहास T20 तिरंगी क्रिकेट मालिकेत आज भारताची शेवटची साखळी लढत बांगलादेशाबरोबर होते. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई कमाल 36 तर किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर 39-20, पुणे 35-18, औरंगाबाद 36-23, नाशिक 33-22, कोल्हापूर 36-22, रत्नागिरी 35-22, सोलापूर 39-22 आणि अमरावती कमाल 37 तर किमान 23 अंश सेल्सिअस. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. जीएसटीमुळे राज्यातल्या अप्रत्यक्ष कर उत्पन्नात 23% वाढ, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. मुंबईचा विकास आराखडा मार्च अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. राज्यात MS-SAT अर्थात महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाअंतर्गत सामाजिक माध्यमांद्वारे पसरणाऱ्या अफवांना बसणार चाप, गृहराज्यमंत्री. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेला अटक, उद्या न्यायालयात करणार हजर. विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत गदारोळातच वित्त विधेयक 2018 मंजूर. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेप्रकरणी वादी आणि प्रतिवादींच्या मूळ याचिकांवर सुनावणी, सर्व अंतरिम याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या. आणि जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग यांचं इंग्लंडमध्ये केम्ब्रिज इथं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. कृष्णविवरांसंबंधी मूलभूत संशोधन करणारे जागतिक ख्यातीचे भौतिकशास्त्रज्ञ स्टीव्हन हॉकिंग यांचं आज निधन झालं. त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी प्राध्यापक अनिकेत सुळे आज 9:30च्या बातम्यांमध्ये येत आहेत. विज्ञान आपलं दैनंदिन आयुष्य सुलभ बनवतं. विज्ञानामुळे आकलनाच्या कक्षा विस्तारतात. मात्र वैज्ञानिक प्रगतीचे काही अपरिहार्य दुष्परिणामही कालांतरानं समोर येतात. ई-कचरा ही अशी समस्या. या समस्येचं गांभीर्य आणि संभाव्य उपाय याविषयी चर्चा करण्यासाठी ई-कचरा व्यवस्थापनातले तज्ज्ञ सुजित कोचरेकर यांनाही 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.